नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मुरमुऱ्याचा मस्त अशी भेळ बनवणार आहोत. तर ही ओली भेळ बनवणार आहे मी. तर एकदम एकदम नवीन पद्धतीने आणि एकदम चविष्ट अशी ही भेळ आपण बनवणार आहोत. तर इथे मी मुरमुरे घेतलेले आहेत. तर तुम्ही हे मुरमुरे घेऊ शकता किंवा ते दुसरे असतात ते पण घेऊ शकता. आता मी त्यामध्ये चाट मसाला आणि थोडंसं मीठ अगोदरच घालून त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून मसाले व्यवस्थित असे आपल्या मुरमुऱ्याला लागतील. आता इथे कांदा, टोमॅटो, काकडी असं मी बारीक चिरून घेतलेलं आहे. सोबतच कैरीसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. तर सध्या कैरीचा सीझन आहे, त्यामुळे मी इथे कैरीसुद्धा घालून घेतलेली आहे. आता याला काय करायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता काही दुसरे जिन्नस पण याच्यामध्ये घालूयात. कोथिंबीर घालायची आहे. इथे मी शेंगदाणे जे आहेत का ते दाणे तळून घेतलेले आहेत आणि हे मी धापडं घेतलेले आहेत. तर हे मी तळून घेतलेले आहेत. ते पण याच्यामध्ये अशी कुस्करून घालायचे किंवा तुम्ही पापड याच्यामध्ये घालून घेऊ शकता. अगदी चविष्ट मस्त अशी ही भेळ लागते. आता तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या भाज्यासुद्धा घालू शकता. तर इथे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही अधिक कमी प्रमाणसुद्धा करू शकता कांदा टोमॅटोचं. तर इथे मी चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे. आता ही चटणी आपल्याला चांगली 5-6 चमचे अशी ओतून घ्यायची आहे, जेणेकरून ही भेळ जी आहे का छान अशी ओली झाली पाहिजे. आता याला काय करूयात, पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. चमच्याने मिक्स करा किंवा हाताने मिक्स केलं तरी पण चालतं. बघू शकता एकदम मस्त अशी ही भेळ तयार होते. अगदी गाड्यावर मिळती त्या पद्धतीची ही भेळ तयार होते. तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा. तर इथे हिरवी मिरची किंवा लाल चटणी तुम्ही कोणतंही वापरू शकता. तर इथे मी लाल तिखट घातलेली आहे, अगदी पाव टीस्पून. जर तुम्हाला थोडी चटपटीत तिखट हवी असेल तर तुम्ही थोडंसं तिखटाचं प्रमाण वाढवूसुद्धा शकता. तर मस्त अशी आपली भेळ तयार होते. अगदी गाड्यावर मिळते तशी आणि अगदी मधल्या भुकेसाठी अगदी झटपट होते आणि चटपटीत खायला पण लागते. तर मी अशी हातानेच ही मिक्स करून घेते. आता बघू शकता तुम्ही, ओली भेळ आहे तर त्यामुळे चटणीचा वापर इथे आपण चिंचगुळाच्या चटणीचं प्रमाण थोडंसं इथे जास्तीचं घालायचं, जेणेकरून ती भेळ जी आहे का ती छान अशी ओली होईल. तर आता एक तडका देऊन देऊयात. तर हे तडका ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचा तर देऊ शकता, नाही दिलात तरी पण चालतं. तर इथे मी कढीपत्ता आणि जिरे घातलेले आहेत. आता थोडीशी हळद पण घालून घ्यायची आहे. आता थोडंसं याला छान असं हे तडका मिक्स करून घेऊयात आणि आपण जे भेळ तयार करून घेतलेली आहे का त्याच्यावर ओतून घेऊयात. तर इथे थोडंसं मी पाव टीस्पून लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे आणि हळद पावडर घातलेला आहे. आता आपण हा तडका याच्यावर व्यवस्थित असा ओतून घेऊयात आणि अगोदर चमच्याने आणि नंतर हाताने याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. जर तुम्ही या पद्धतीची भेळ नसेल बनवली तर एक वेळेस नक्की बनवून बघा. अगदी चटपटीत आणि अगदी झटपट होणारी असते ही भेळ. नक्की बनवून बघा. एकदम चविष्ट अशी ही रेसिपी आहे. अगदी मुलांना भूक लागली असेल तर अगदी तुम्ही 5 मिनिटात सुद्धा ही भेळ बनवून खाऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता. बघू शकता मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही रंग बघू शकता, अगदी मस्त असा आलेला आहे. अगदी आपण जशी मार्केटमध्ये विकत घेतो गाड्यावर त्या पद्धतीची ही भेळ तयार झालेली आहे. नक्की करून बघा. वरतून थोडीशी कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊयात. अगदी गाड्यावर मिळते त्या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या कागदाचा कोन करून त्याच्यामध्ये दिली तर अगदी ओळखतासुद्धा येणार नाही की ही घरी तयार केलेली आहे. अगदी गाड्यावर मिळते त्या पद्धतीची ही भेळ तयार होते. तर बघू शकता मस्त अशी ही भेळ तयार झालेली आहे. तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात पुढील रेसिपीमध्ये. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.